चला एक पाणी तुम्ही फार दोघांनी माझ्या काळजाला हात घातलाय आज. आपला हा सगळा विषय निघाला म्हणून मला राहवलं नाही. मी आत्ताच सौमित्राला फोन केला होता आणि हे म्हणाले. हे हो, मी त्यांना आहो जाऊ म्हणते आता. तू त्याला आहो जाऊ करतेस? हो, म्हणजे आमचं लग्न झालं नसेल म्हणून काय झालं. मला खूप रिस्पेक्ट वाटतो त्यांच्याबद्दल. म्हणजे मी आधी त्यांना बोक्या वगैरे म्हणायचे ना, जरा कसतरीच वाटू लागले म्हणून मी त्यांना आहो बोक्या असं म्हणायला लागले. शी. हो, ते तर आणखीन घाण वाटू लागले. मी आता फक्त त्यांना आहो आणि ते मला ओ ग असं म्हणते. ठीक आहे, फार काही ते कौतुक सांगायची गरज नाही. ते फोनवर काय बोलत होतीस ते सांग. हे बघ, हे असंच होतं. त्यांच्याबद्दल बोलायला लागले ना की मला काही सुचतच नाही. मी सगळं विसरून त्यांच्याबद्दलच बोलते. हा, तर म्हणजे आपलं जे काही बोलणं झालं ते मी त्यांना फोनवर सांगितलं आणि ते म्हणाले आपल्या नात्याबद्दल कोणालाच सांगू नको. आणि मी खरंच सांगणार नव्हते, पण माया तू म्हणालीस ना तू आमची मदत करणार आहे. हो, म्हणजे ऑफकोर्स करणार आहे ना मदत. इनफॅक्ट आम्ही दोघेही तुला मदत करणार आहोत. हो ना गुरु? म्हणूनच तुम्हाला सांगते, आम्हा दोघांनाही खूपच त्रास होतोय ग. मला तर वाटतंय की मी परत एकदाच राधिकाचा नवरा चोरते. त्यामुळे आम्ही दोघांनी डिसिजन घेतलंय, राधिकाला काही कळायच्या आत आता हे नातं संपवून टाकायचं. काय संपवून टाकणार आहे का? असं का म्हणतेस शनाया तू? हा, म्हणजे सगळं आता जुळलंच आहे तर मग असं अचानक. एक्झॅक्टली. तू ना भेद त्याग वगैरे करण्याचा विचार तर अजिबात करू नकोस. हा, मी सांगते तुला, तुला जशी लाईफस्टाईल हवी आहे ना ती फक्त आणि फक्त सॅमीच देऊ शकतो तुला. तुला ज्या सगळ्या गोष्टी हव्यात ना त्या सॅमी बरोबर राहूनच तुला मिळू शकतात. बरोबर ना गुरु? हा हा, बरोबरच बोलते ती. त्यामुळे तू हा विचार सुद्धा डोक्यात आणू नकोस. तू कसलंच टेन्शन घेऊ नकोस. आम्ही दोघं आहोत ना. वी आर देअर विथ यू. ओके, तुला काही लागलं तरी सांग. तू टेन्शन घेऊ नकोस. यू गो अहेड, जस्ट गो विथ द फ्लो. थँक्स माया. थँक्स गॅरी. या जगात कोणीतरी आहे जे आमचं नातं समजून घेऊ शकतात. श्रेयस, सॉरी, म्हणजे मला माहिती नव्हतं तुला शनायाबद्दल असं काही वाटतंय. आणि या लोकांनी पण मला काही सांगितलं नाही. पण आता तू ठीक आहेस ना? हा, सॉरी, मी तुझ्या समोर हे असं सगळं बोलले. वहिनी, इट्स ओके. खरंच इट्स ओके. म्हणजे तुम्ही सगळेजण एवढं सिरियस होऊ नका. काय आहे, मलाच कळत नाहीत काही गोष्टी. म्हणजे हे प्रेम वगैरे हे सगळं माझ्यासाठी नाहीये, हे मात्र आता मला कळायला लागलं. अरे असं काही नाहीये. हो, कारण प्रत्येक वेळेस मी असं नकळत कोणाच्या तरी प्रेमात पडतो. आधी शनाया, मग आता परत जाऊ दे. एनिवे वहिनी, सोडून देऊयात. म्हणजे मी तरी ठरवलं की ह्या गोष्टींबद्दल काही विचार करायचा नाही आता. बघ श्रेयस, मला तुझ्या भावना कळत आहेत, पण तू असा एकदम कॅज्युअली असं बोलू नकोस. अरे हो, म्हणजे तू असं विचार करू नकोस की आतापर्यंत जसं घडलंय सगळं तुझं विरोधात गेलंय तसंच कायम होईल. दिस इज नॉट एंड ऑफ लाईफ. हा, तुझे होप्स कायम ठेव अजून. अरे पण फर्स्ट ऑफ ऑल आम्ही एक्सपेक्ट करत होतो की तू आम्हाला सांगशील तरी, पण एवढी मोठी गोष्ट तू आम्हाला कधीच सांगितली नाहीस ना. अगं जेनी, मी खरं तर तुला सांगणारच होतो. हो, म्हणजे तुला आठवतंय का, मी तुला मध्ये एकदा म्हणाले होतो की एखाद्या मुलीला इम्प्रेस कसं करायचं वगैरे ते सगळं तुम्हाला सांग. हे सगळं त्याच अनुषंगाने मी तुझ्याशी बोलत होतो. फक्त असं डिरेक्टली तुला येऊन कसं सांगायचं की माझं शनायावर प्रेम आहे ते सांगायची हिंमत नाही झाली माझी. ठीक आहे, आता सगळं विसरून जा. हा, आणि आता तू यापुढे काय करायचं याचा विचार कर. नाही, मी काहीच ठरवलं नाहीये. इनफॅक्ट कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही हे ठरवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा कोणी माझ्याकडे असं सहानुभूतीच्या नजरेने प्लीज बघू नका. खरं तर एका गोष्टीचं मात्र मला वाईट वाटतंय.
सौमित्र तुझ्यावर संशय घेतला. अरे हो, म्हणजे इतकाही विचार करू शकलो नाही की सौमित्र असं कसं वागू शकतो. तिकडे गुरुसरांबरोबर भांडलो मी तुझ्यासाठी आणि तुझ्यावरच संशय घेतला. आय एम सॉरी. पण श्रेयस, हा जो तुझा संशय आहे तो खरा असेल तर? म्हणजे काय बोलतोयस? कारण श्रेयसचा जो संशय आहे तोच गुरु आणि मायाच्या बाबतीत खात्री ठरणार आहे. आता जो फोन आला होता तो शन्याचा होता का? तुला कसं कळलं? म्हणजे तुमचं काहीतरी ठरलंय? ऐक ना राधा 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 ऐक ना तू ओरडायच्या आधी सांगतोय मी तुला. हे बघ, आता शनायाचं लग्न ठरलंय. आता हा आमचा शेवटचा प्लॅन आहे, तू अडवायचा नाहीये. ऐका प्लॅन सांगतो मी, प्लॅन सांगतो. तू आता बाहेर आलायस का पूर्ण? हो बाहेर आलायस. हो, ऐकण्याच्या मनस्थितीत आहे. सांग. तुम्ही दोघं म्हणताय म्हणून फक्त आले आहे इथे. पण ऐन वेळेला काही फसवणार नाही ना तुम्ही मला? ऑफकोर्स नॉट शनाया. आम्ही फक्त आणि फक्त तुझी हेल्प करणार आहोत. तुला लागेल ती मदत करणार आहोत आम्ही. तुझ्यावर विश्वास आहे ग माया माझा, पण हा तुझ्यावर नाही माझा विश्वास. कमॉन शनाया यार, मी बदललोय आता. पूर्वीचा मी वेगळा होतो, आता मी बदललोय. मी आता अगदी बदललोय. तू पण बदललायस? हा? बरं हरकत नाही, पण राधिकाला काही सांगू नको हा प्लीज. नाही कमॉन, मी कशाला सांगेन राधिकाला? मी नाही सांगणार. राधिकाला सांगितलं तर आमची वाट लागेल दोघांची. नाही शनाया, मी नाही सांगणार. मी सांगतो ना, विश्वास नाही का तुझा? नाही सांगणार. ठीक आहे, एवढं म्हणतोयस म्हणून ठेवते विश्वास तुझ्यावर. पण तुला माहितीये का माया, राधिकाला डिस्ट्रॅक्ट करायचं ना म्हणूनच तिला पिकनिकला घेऊन गेले होते मी. आणि तोपर्यंत ना यांनी इथे ना सगळं यांनी म्हणजे सौमित्रने म्हणायचंय ना तुला? नको ना नाव घेऊ त्यांचं. मला असं कस तरी होतं तुमचं नाव ऐकलं की. बरं ऐक ना, जाऊ दे. काही नाही, पिकनिकला गेलो होतो ना तर तिला डिस्ट्रॅक्ट करायलाच नेलं होतं. आणि तोपर्यंत यांनी इथे सगळी तयारी करून ठेवली होती. म्हणजे अगदी शॉपिंग पासून ते तिकिटापर्यंत सगळी तयारी झाली आहे. तेच डिटेल्स सांगायला इथे भेटतोय तो मला. आर यू सिरियस? म्हणजे तुम्ही पळूनच जाणार आहात? हा, म्हणजे इनिशियल प्लॅन तसाच होता. पण काय झालं की आम्हाला मध्येच वाटलं की राधिकाला वाईट वाटेल म्हणून सगळं संपवून टाकू. पण माया, तुझ्या बोलण्यामुळे धीर आला ग मला परत. म्हणून प्लॅन ऑन आहे आता. बापरे, माझा तर विश्वासच बसत नाहीये. हे सगळं खरंच घडतंय याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. पण विश्वास ठेवावा लागेल ना गुरु. शनाया ऐक ना, एक रिक्वेस्ट होती. बोल ना. म्हणजे तू सॅमीला भेटशील तेव्हा मला कॉल करून फोन चालू ठेवशील का प्लीज? नाही हरकत नाही, तुम्ही एवढं करताय माझ्यासाठी म्हटलं मी एवढं करूच शकते ना. पण प्लॅन काय आहे ग? प्लॅन हाच आहे की तुझी हेल्प करणं, दॅट्स इट. का ग, म्हणजे तुझा विश्वास नाहीये का अजूनही आमच्यावर? आता माया, आपल्यात असे काही इन्सिडेंट्स घडले आहेत आधी, त्यामुळे मग नो इश्यूज, नॉट युअर फॉल्ट. मी कम्प्लिटली समजूच शकते तुला. बरं तू सांग ना, म्हणजे मी काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल? शपथ घे ना. त्यात काय, घेईल ना ती शपथ लगेच. घे ग. हो, आय प्रॉमिस यू दॅट की मी. नाही, ह्याची शपथ घे. गुरुची? हा. त्यात काय, घेईन ना मी गुरुची शपथ की मी तुला अजिबात डिच करणार नाही. ते आम्ही फक्त तुझी हेल्पच करतोय. आता तरी बसला विश्वास? बसला. काय हेल्प करणार आहे माया? शनाया, म्हणजे आय डोंट नो तुला माहिती आहे की नाही, बट युएस ला माझं घर आहे. आणि ऑफकोर्स आम्ही तुला युएस लाच घेऊन जाणार आहे. ते घर मी तुम्हाला राहायला देणार आहे. खरंच? किती छान यार. मला तर युएस ला जायचं ड्रीम होतं माहितीये. आता मी आणि हे आम्ही दोघं तिथेच राहणार. आय थॉट सो. आणि आता असं समज की तुझे ड्रीम कम्प्लीट करणं हेच आमचं अल्टिमेट गोल आहे. थँक्यू सो मच माया. थँक्यू. उशीर झाला यायला. उशीर ना? हो ग. काय आता आधीसारखं राहिलं नाही ना शनाया. आता काही कारण द्यायला लागतात, खोटं बोलायला लागतं, त्यात होतो उशीर. तेही खरंच आहे म्हणा.
कुठून सुरुवात करायची तेच कळत नाहीये मला. असं मनात काही ठेवायचं नसतं. जे काही वाटतंय ते बोलून टाकायचं. हो का? हो ना. हे बघ शनाया, मी आज जो तुला भेटायला आलोय, मला काही गोष्टी स्पष्टपणे सांगायच्या तुला. तुला कदाचित वाईट वाटेल, पण आपली जी काही रिलेशनशिप आहे ती आपण आता संपवून टाकूया. का पण असं अचानक का परत? राधाला धोका नाही देऊ शकत मी. तुमच्या भावना कळतायत मला. ऐकलत ना? अहो, अहो अहो, का? अहो अहो. अहो नको म्हणूस, नको म्हणूस अहो शनाया. कारण हे बघ, राधाचा मी विचार करतो ना प्रत्येक वेळेला, आणि तू असं प्रेमाने अहो असं म्हणतेस, मग परत प्रेमात पडायला होतं मला तुझ्या शनाया. मग माझ्यावरच प्रेम करत राहा ना तुम्ही. राधिकाचा का विचार करता? तुमचं माझ्यावरचं आणि माझं तुमच्यावरच्या प्रेमाचं काय? सांगा ना. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केलाय ते सांगा. तुझाच तर विचार करतोय ना मी शनाया. सकाळ, संध्याकाळ, दुपार, रात्र, स्वयंपाकघरात, हॉलमध्ये. बस बस. माझाच विचार करता ना? मग मला आता क्लिअरली सांगा, फायनल. कसं आहे ना, मला पण आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणारी मुलगी म्हणून नाही जगायचं. मला पण लग्न करायचंय, मलाही सेटल व्हायचंय ना आता. सगळं कळतंय मला, पण राधाचं काय करू मी? हा, कोसळून पडेल ती मी गेलो तर. तुम्हाला अजूनही तिचाच विचार करायचा आहे का? आपलं ठरलं होतं ना, मी तिला पिकनिकला घेऊन जाणार, तोपर्यंत तुम्ही सगळी तयारी करतली. ते तयारी केलीये ना, सगळी तयारी केली आहे, तुला माहिती आहे. आपले विजा पण झालेले आहेत, प्लेनची तिकीट पण हातात आलेली आहेत आता. मग काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम हा आहे की पळून जाण्याची अजून डेअरिंग होत नाहीये माझी. तुम्हीच जर असं म्हणाला तर आता मी काय करू? पण एक सांगू, श्रेयसने आपल्याबद्दल गॅरी आणि मायाला सगळं सांगितलंय. काय? श्रेयसने सांगितलं सगळं? अरे पण तो आला होता घरी माझ्या. अच्छा, म्हणजे तो म्हणून माझ्याशी विचित्र वागत होता. म्हणजे जेनी म्हणाली ते खरं आहे, श्रेयस तुझ्या प्रेमात आहे शनाया. पण तुला कळतंय का एक शनाया, श्रेयसला, याचा अर्थ श्रेयसला आपल्याबद्दल सगळं कळलंय. तो कधीही सांगू शकतो ना राधाला. मलाही त्याचंच टेन्शन आलं होतं. मग आता काय करायचं? पण ऐका ना, या सगळ्यात एक खूप चांगली गोष्ट पण घडते. काय 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 काय? अहो, गॅरी आणि माया आपल्याला सपोर्ट करायला तयार झालेत. माया? हो. आणि तू विश्वास ठेवलास लगेच त्यांच्यावर? तू व्हिडिओस कशा नाही? तो गुरुनाथ कशाला मदत करेल आपल्याला, आणि तू काय त्याच्यावर विश्वास ठेवते? आणि मुळात गुरुनाथ आणि माया आपल्या अफेअरला का सपोर्ट करतील? त्या दोघांना लग्न करायचंय ना. मी पळून गेले तर मायाचा मार्ग मोकळा, आणि तुम्ही पळून गेलात तर राधिकासाठी गॅरीचा मार्ग मोकळा. म्हणजे गुरुनाथला परत राधिकाच्या आयुष्यात यायचंय? तसं नाही हो. ऐक ना, तू अहो म्हणू नकोस ना ग. नाही, असं कसं? ते अहो म्हणणं बंद कर. नको म्हणूस तू. अहो, माझ्या मनात खूप रिस्पेक्ट आहे तुमच्याबद्दल, म्हणून. तुला पाहिजे ते बोल तू. ना? तू काहीतरी सांगत होतीस ते काय? राधिका बर्बाद होईल तुम्ही पळून गेलात म्हणून, आणि पर्यायाने राधिका मसाले पण बर्बाद होईल. हेच तर हवंय ना गॅरीला. नको ग शनाया, राधिका बर्बाद होईल असं नुसतं ऐकलं तरी त्रास व्हायला लागतो ग मला. झालं, तुम्ही राधिकाचं नाव घेतलं की इमोशनल होता. काय करू सांग ना, मी काय करू? तिचं केवढं प्रेम आहे माझ्यावर तुला माहिती आहे.
आता माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण त्यात तिची काहीच चूक नाही ना. पण माझं तुमच्यावर प्रेम आहे ना, त्यात माझी काय चूक? तूच चुकीची आहेस असं यापुढे मी कधीच म्हणणार नाही शना. तुझी काहीच चूक नाही. पण एक नक्की, त्या फालतू गुरुनाथ सारखी मी लपवाछपवी मात्र कधीच करणार नाही. जे काय ते स्पष्टपणे मी राधाला सांगून टाकतो, खरं काय ते सांगून टाकतो आपल्याबद्दल. हो, आणि ती हसत हसत परवानगी देणार आहे आपल्या दोघांना. असं नाही होणार. आणि तुम्ही काळजी करू नका, राधिका स्ट्रॉंग आहे, छान. तिला 4 दिवस वाईट वाटेल, नंतर परत पेटून उठेल ती, अजून 300 कोटी कमवेल. नाही तुम्ही आता मागे जाऊ नका. आता आपलं ठरलंय ना, आपण दोघं जाणार आहोत ना पळून. मग तेच करूया ना, आपण जाऊया ना निघून, प्लीज. मला तर कधी एकदा इंडिया सोडते आणि US मध्ये जाऊन लँड होते असं झालंय. किती जेन्युइनली बोलतेस ग तू. मला पण असंच वाटतंय. खरंच खूप विचार केला. बस आता ना, आता विचारच नको करायला. ठरलं, आपण जाऊया. आपण इथून सरळ पळून जाऊया, जे काय होईल ते होईल. हा, मी एक काम करतो, एअरपोर्ट जवळ एक हॉटेल आहे, ते मी तुला नंतर मेसेज करेन. तिकडे सगळं सामान शिफ्ट करतो. ओके, उद्या रात्री तू मला भेट. परवा पहाटेच्या फ्लाईटने आपण US ला निघून जाऊया. नक्की ना? आता माघार नाही? नाही, आता माघार नाही. आता माघार नाही, मागे नाही, काही नाही. परवा पहाटेच्या फ्लाईटने आपण US ला जातो. प्रॉमिस? हा, प्रॉमिस. लव यू. लव यू शन. चल. जाड्या. खरं तर कानफडात आवाज काढा असं वाटतंय ग तुझ्या, पण चेहरा नीट ते बघतायत की नाही. चेहरा प्रेमाचा. किती मारते नाका. आतच घालू काय गाड्यात तिकडे कुठे येतं तुला सोडायला. मार खायचा. लाट खायची. चल ना, मार खायचं ते तर चल. चल. इतका बदडतो ना तुला. ये ग ये, मस्त बदडतो तुला. ये. हे सगळं ना हॉरिबल आहे. नाही, हे शना जे काही वागते ना, ते म्हणजे त्याला एक प्रकारची विकृतीच म्हणणार आहे. विकृती नाही तर काय म्हणणार, ही विकृतीच आहे. गुरु प्लीज काम डाऊन. तुला काय त्रास होतो या सगळ्याचा? अरे मला काय त्रास होतो म्हणजे कुणाला पण, कुठल्याही माणसाला त्रास होईल ना. मला काय हे काय, मला कळतंय ना शनायाचं सामीवर प्रेम आहे, ही गोष्ट अजून झेपलेली नाहीये तुला. प्लीज माया, तुला वाटतं तसं काही नाही. प्लीज, तुझे मोठे गैरसमज आहेत. हे असं काही नाहीये, कळतंय ना. रिअली एक्सेप्ट करणं नाही तुमचं. का भांडताय तुम्ही? मी भांडत नाही. आमचं काहीतरी बोलणं चाललंय. एवढं जोरजोराने बोलताय, भांडत नाहीये का तुम्ही? बरं ठीक आहे, मी हे जे काही डिसिजन घेतलंय ते सगळं तुमच्या सांगण्यावरनं घेतलंय बरं का. आत्ताच काय ते ठरवून घ्या, नाही तर गॅरी नंतर म्हणशील, आता म्हणशील पुढे पुढे हो, नंतर मला मागे खेचशील. हा, पाहिलं नाही, घाई पाहिली मॅडमची. हा, किती घाई होते आम्हाला. आणि तू म्हणतेस या बाईमुळे किंवा हिच्यासाठी मी असा इमोशनली अटॅच आहे, हिच्यामुळे. हो, रिलॅक्स. हे ऐक ना, तुझी जी काही बडबड आहे हिच्यासोबतची तू नंतर कर, ठीक आहे. आता माझं ठरलंय, मला ह्यांच्यासोबतच राहायचंय. त्यामुळे तुम्ही पण ठरवून घ्या. आणि गॅरी बघ, ठरव, नाही तर म्हणशील माझी आधीची बायको आहे, तिला कुठे घेऊन चाललास. एक मिनिट, कसली बायको? हा, नाही, कुठलं लग्न? आपलं लग्न व्हॅलिड तरी आहे का शनाया? आहे का एक तरी प्रूफ आहे? नाही, लग्नाचं सर्टिफिकेट, फोटो काही आहे का? नाही, असलं जरी ना तरी तो फोटो फाडून मी फेकून दिला असता, तुकडे केले असते. एक लक्षात, तू त्या सौमित्र बरोबर जा, नाही तर वाटेल त्या लोकांबरोबर जा. मला काही घेणं देणं नाही. तुझं हे थोबाड मला परत दाखवू नकोस, कळलं? शनाया, तू त्याचं बोलणं नको एवढं मनावर घेऊस. एनिवे, थँक्स. बघ पटकन पकड त्याला. पोचला बघ, घरापर्यंत पोचला तो. काही नाही झाला. करा तुम्ही, बोला आता मला डिस्टर्ब नाही करत. वा, काय कमाल. त्या दोघांनी मिळून ना, म्हणजे माया आणि
तो कोण आपला गुरु? बाप रे बाप, व्यवस्थित छळलंय त्यांना. ही तर फक्त बिगिनिंग आहे. हा, आता बघा काय काय करतायत ते. हा. पण आनंद भाऊजी तुम्हाला आता नीट सावध राहायला पाहिजे. Yes. मला माया आणि गुरुनाथची कमालच वाटते. त्यांनी हे जे काही केले ना ते अगदी ठरवून केलंय. दोघ जण मिळून मला चक्क बरबाद करायला निघालेत. त्यासाठी ते एवढ्या थराला जातील याचा विचार मी कधीच केला नव्हता. मला अजूनही कळत नाहीये एखाद्या माणसाच्या मनात एवढी विकृती कशी काय असू शकते.